गंगापूर रोडवरील जिहान सर्कल या ठिकाणी अचानक झाड पडून 2 मोटरसायकलस्वार जखमी झाले. मंगळवारी 17 जूनला हा प्रकार घडला होता. गंगापूर रोडवर अनेक झाडं रस्त्यावर तर काही रस्त्यांच्या लगत वृक्षतोडीवरून महापालिका पर्यावरणप्रेमी यांच्यात वाद सुरू असतानाच हा प्रकार घडला. ही दुर्घटना घडताच परिसरातील नागरिकांनी झाडांच्या फांद्यांमधून मोटरसायकलस्वारांना बाहेर काढलं होतं. मात्र रस्त्याच्या बाजूने असलेल्या पाईपलाईन किंवा रस्ता रुंदीकरणाचं कामामध्ये झाडांची मुळं पूर्णपणे उघडीच करून ठेवल्यामुळे ही झाड पडलेलं असून या परिस्थितीमध्ये महानगरपालिका, उद्यान विभाग आणि संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई होणं अद्यापपर्यंत गरजेचं होतं. परंतु अजून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसून पोलीस केससुद्धा झाले नाही आणि महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक या विभागातील त्या ठिकाणी त्यांच्याकडे फिरकलेले सुद्धा नाहीत. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी रस्त्याचे कामं सुरू असून किंवा झाडं पडून अनेक जण जखमी होत आहे. यावर त्वरित कारवाई करावी असे नागरिकांची मागणी आहे. वेद न्यूज. मी लक्ष्मी जनार्दन आसम, माझे मिस्टर जनार्दन देवराम आसम. हे 14/5/2026 रोजी गंगापूर रोडच्या आनंदवली रस्त्याने जात होते. भोसला मिलिटरीजवळ त्यांच्या अंगावर अचानक झाड पडलं. ती रस्त्याचे कामं चालू होते ना नगरपालिकेचे, तर ते रस्ता खोदल्यामुळे झाडाची मुळं मोकळी झालेली होती आणि तिथे कोणी माणसंही नव्हते. हे रस्त्याने जाताना त्यांच्या अंगावरती झाड आणि त्यांचं असं पोटाची सर्जरी आली, डॅमेज झालं पोटावरती. तर आम्ही कंप्लेंट केली पण गंगापूर पोलीस स्टेशनला, पण कंप्लेंट घेतली नाही आमची त्यांनी. का बरं कंप्लेंट घेतली नाही? ते म्हणतात की नैसर्गिकरित्या काही सपोर्ट नसता दिलेला, ते मुळं मोकळे झाल्यामुळं ते झाड पडलं. आज 14 तारखेपासून ते हॉस्पिटलमध्ये आहे, त्यांच्यावरती इलाज चालू आहे, पण अजून पण तब्येत ठीक नाही होते त्यांची. जनार्दन देवराम आसम. मी कामानिमित्त गंगापूरहून आनंदवलीच्या भोसला मिलिटरीच्या गेट्सच्या रस्त्याने जात असताना, तिथं रस्त्याचं काम चालू असताना ते झाड सगळं मोकळं करून ठेवलं होतं, पण त्यांनी काही रस्ता बंद केलेला नव्हता. मी जात असताना ते झाड माझ्या अंगावर पडलं. काम चालू असताना पूर्ण ते झाड मोकळं झालेलं होतं. त्यांनी काय रस्ता बंद केलेला नव्हता, त्यामुळं मी जात असताना ते झाड अंगावर पडलं. 14/5/2016 14 जूनपासून मी हॉस्पिटलला ॲडमिट आहे. अजून माझी तब्येत चांगली नाही. अजून खाणंपिणं व्यवस्थित चालू नाही, पातळ चालू आहे. महापौर मॅडम आणि आयुक्त साहेब यांनी मला काहीतरी मदत करावी आता, आणि जो ठेकेदार होता त्यांनी पण मदत करावी. आणि त्याला फोन केले तरी तो अजून बघायला सुद्धा आलेला नाही. त्यांचं काम होतं बघणे. वेद न्यूज ब्युरो, नाशिक.